मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयांची जवळपास 5,000 पदांची नवीन जाहिरात येणार आहे. तर त्यासाठी लिपिक या पदाची पूर्ण प्रोसेस काय आहे? किती मार्काचा लेखी पेपर असतो? टायपिंग कशा प्रकारची असते? टायपिंग जी मराठी टायपिंग आहे कोणत्या फॉन्टमध्ये होते? इंग्लिश कोणत्या फॉन्टमध्ये होते? संपूर्ण माहिती लाईव्ह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात अगोदर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयाची जी एक्झाम होणार आहे तर त्याचा पॅटर्न हा मुंबई उच्च न्यायालय लिपिक यापेक्षा 100% पूर्णपणे काय आहे वेगळा आहे ते समजून घेऊया. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आहे की उच्च न्यायालय अंतर्गत जिल्हा सत्र न्यायालय लिपिक या पदाची जी लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो, तर ती परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा केवळ 40 मार्काची. त्यानंतर टायपिंगचा जर विषय आपण या ठिकाणी विचार केला तर टायपिंग सुद्धा असणार आहे या ठिकाणी 40 मार्काची. अशा पद्धतीने या ठिकाणी पॅटर्न आहे आणि उरलेला जो भाग आहे तो असणार आहे या ठिकाणी मुलाखतीचा. त्यावर नंतर आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी लेखी परीक्षा आणि टायपिंग परीक्षा तेवढंच वेटेज दिलेले 50-50% या ठिकाणी वेटेज दिलेले. आता या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये जो सिलेबस असणार आहे तो आपला मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदापेक्षा 100% पूर्णपणे काय वेगळा आहे. यावर मी व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही त्या ठिकाणी सिलेबस पाहू शकता. आता राहिला प्रश्न, या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. जे टायपिंग अतिशय महत्त्वाचे आहे ते टायपिंग पहा. या ठिकाणी मराठी टायपिंग मस्ट असते, आलं लक्षात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्वेन्स समजून घ्या. जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत किंवा लेखी परीक्षा पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दुसरा स्टेप काय असतो, या ठिकाणी जे इंग्लिश आणि मराठी टायपिंग होणार असते तर सर्वात अगोदर या ठिकाणी मराठी टायपिंग असते. त्यानंतर मराठी टायपिंगचा रिझल्ट लावला जातो आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा इंग्लिश टायपिंग असते. त्यानंतर पुन्हा इंग्लिश टायपिंगचा वेगळा रिझल्ट या ठिकाणी लावला जातो आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी असते मित्रांनो मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू. अशा पद्धतीने जिल्हा न्यायालयांची पूर्णपणे या ठिकाणी काय असते प्रोसेस असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला सूचना दिलेल्या असतात, परंतु जसं मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक या पदाच्या कोणत्याही सूचना आपल्याला दिल्या जात नाही, काय बंद असणार आहे काय सुरू असणार आहे. परंतु जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी पूर्ण वेबसाईटवर सूचना दिल्या जातात. या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, फंक्शन स्क्रीन ॲरो कीज कीबोर्ड शुड बी डिसेबल. म्हणजेच या ठिकाणी तो इनेबल राहणार नाही, सगळं या ठिकाणी बंद असणार आहे. लक्षात, म्हणजे आपल्याला काहीच वापरता येणार नाही. दुसरं पाहू शकता, मराठी टायपिंगसाठी या ठिकाणी फॉन्ट जो आहे तो आहे कृतिदेव 055 आणि इंग्लिश टायपिंगसाठी बेस्ट इन कॅरेक्टर. म्हणजे इंग्लिशचं सोडून द्या, इंग्लिशचं कोणतं यूज करू शकता, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे कृती 55. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेच विद्यार्थी मराठी टायपिंगमध्ये फेल होत असतात, परंतु तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहेत आणि तुम्हाला जिल्हा न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत आहात तर तुम्ही टायपिंगमध्ये कोणत्याच टायपिंगमध्ये तुम्ही फेल होणार नाही, कारण त्याचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. कारण आपण मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे एक्झाम ओरिएंटेड पॅसेज आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते पण कृतिदेव 055 या फॉन्टमध्येच तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. त्याचे पॅसेज मराठीचे पॅसेज आहेत प्लस इंग्लिशचे पॅसेज, दोन्ही पॅसेजचा आपण समावेश केलेला आहे आणि याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील अजून भरतीच आलेली नाही की आम्ही कशाला तुमचे पॅसेज घ्यावं आणि का तयारी करावी. तर मित्रांनो, अगोदरच तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्री प्लॅनिंग करून ठेवावी लागणार आहे. ऐन वेळेस तुम्ही पाहू शकता बरेच कॅन्डिडेट्स एका मार्काने टायपिंगमध्ये फेल झालेले आहेत. त्यांना किती वाईट वाटलं असेल. मला तर माहिती ते विद्यार्थी आतापासूनच या ठिकाणी टायपिंगची तयारी करतील. शेवटी बरेच विद्यार्थी खूप बेभान तयारी करतात, 10-10 तास तयारी करतात, पण त्याचा अर्थ राहणार नाही. टायपिंग हा प्रॅक्टिसचा भाग आहे. जेवढे तुम्ही जास्त वेळ टायपिंग करता एक्झामच्या अगोदर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला दिसून येतात. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच कमीच 10 मिनिटं दररोज एकच पॅसेज टाईप करा, परंतु चांगल्या प्रकारे करा. शेवटी तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल आणि तुमची स्पीड ऐन वेळेस 50 ते 60 ची स्पीड या ठिकाणी राहील, मराठी असो किंवा इंग्लिश. त्यासाठी ऑथेंटिक तुम्हाला फॉर्मॅट कळून जाईल, कशा पद्धतीने पॅसेज असतात, कशा पद्धतीने आपल्याला टेस्ट द्यावी लागते. तर त्याचे पूर्ण पॅसेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचं पूर्ण या ठिकाणी टायपिंगचा फॉर्मॅट आहे जिल्हा सत्र न्यायालय भरतीचा. तर त्या पद्धतीनं तुम्ही रेडी राहा, लवकरच या ठिकाणी जाहिरात येईल. म्हणजेच तुमच्याजवळ आता एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या गावाला जायचं असेल तर अगोदर तुमच्याजवळ तिकीट असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण गाडी आल्याबरोबर तुम्हाला जाता येईल. आणि जर तुम्ही तेच गाडी आल्यावर मी या ठिकाणी तिकीट काढेल असा जर विचार करत बसला तर ज्यांच्याजवळ तिकीट आहे तेच अगोदर बसतात आणि त्यांना ती जागा मिळून जाते. तशी अवस्था आपली होऊ नये यासाठी आपण एक्झाम होण्याच्या अगोदर पूर्व तयारी या ठिकाणी करून घेत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि 100% इमानदारीने या ठिकाणी तयारी करायला सुरुवात करा. खोटी मेहनत या ठिकाणी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या तुम्ही जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदाचा फॉर्म भरलेला असेल आणि
या ठिकाणी टायपिंगची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. आज शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन करायची. उद्या 31 मार्च रात्री 8 वाजता आपला वेबिनार होणार आहे आणि ह्या वेबिनारमध्ये ऑल डाऊट्स तुमचे आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. जरी तुमची स्पीड या ठिकाणी 10ची 20ची जरी असली तरी वेबिनार झाल्याच्या नंतर तुमची स्पीड या ठिकाणी आपण जी थेरी सांगणार आहे त्या थेरीचा जर तुम्ही आढावा घेतला आणि त्याचा जर वापर केला तर 50ची जवळपास स्पीड तुमची येऊ शकते आणि 95 ॲक्युरसी त्या ठिकाणी येऊ शकते. तर याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन रजिस्टर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहे ते कसे वाटले तुम्हाला? हा, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025च्या बॅचसाठी पॅसेज, आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं.